नमस्कार गोयच्या युवकांनो. लक्षात दवरात, गोंयांत जर तुमकां परिवर्तन घडोवपाक जाय जाल्यार तुमकां स्वताच्या मनगटाच्या बळाचेर स्वताच्या स्वतंत्र विचार पद्दतीन उबें रावचें पडटलें. अनेक अडचणी येतल्यो, अनेक प्रकारे टिका जातली. त्या टिकेक अडचणीक भिवपाची गरज ना. तुम्ही गोंयचे युवक हे सामर्थ्यवान आसात, प्रतिभावान आसात हे लक्षात दवरात. तुमच्यांतली आत्मशक्ती जागयात आनी उबे रावात. परिवर्तन निश्चित जातलें. आमकां गोंयांत परिवर्तन घडोवन हाडपाक जाय आनी तें सकारात्मक विचारांचें परिवर्तन घडोवन हाडपाक जाय. आमकां गोंयांत परिवर्तन घडोवन हाडपाक जाय आनी तें शाश्वत विचारांचें परिवर्तन आमकां गोंयांत घडोवन हाडपाक जाय. हे गोंयच्या युवकांनो लक्षात दवरात. स्वामी विवेकानंद म्हणटात, भित्रेपणा मुळे माणसाच्या अंगात कणखरपणा येत नाही आणि अशा भित्र्या माणसाला समाज भीती दाखवतो. म्हणूनच युवकांनो कणखर व्हा, सामर्थ्यवान व्हा. गोंयच्या युवकांनो लक्षात दवरात. तुमच्यान एक वेगळी ताकद आसा, तुमच्यान एक वेगळी शक्ती आसा. ती तुमची शक्ती आणि तुमची ताकद जागयात. तुमच्या अंतरात्म्याक विचारात. कोणाचेच गुलाम जावपाची गरज ना, कोणा समोरच हात पसरपाची गरज ना. तुमच्या विचारान एक वेगळी प्रगल्भता आसा, तुमच्या विचारान एक वेगळी ताकद आसा आणि तुमच्या विचारान एक वेगळी शक्ती आसा. गोंयच्या म्हज्या युवकांनो, ती शक्ती आणि ताकद जागयात आणि उबे रावात. जय हिंद, जय भारत, जय गोमांता.